दिव्यांगास्तव काही करावे. दिव्यांगास्तव काही करावे, स्पर्धेतही त्या टिकूनी राहावे. व्यवसायाशी नाते जुळावे, विश्वास जागवूया, तयांना आधार देऊया. अंध अपंग मुकेनी बहिरे, अंध अपंग मुकेनी बहिरे, जणू आपुले सगळे सोयरे. सांगा याला शिकवा याला, प्रशिक्षित ते शिक्षक असती, सांकेतिक त्या भाषेमधुनी समजावून देतील. चला विश्वास जागवूया, तयांना आधार देऊया. नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता आपण आहोत आपल्या गोष्टींच्या सीझन 4 या भागामध्ये. मी आत्ता जी कविता म्हटली ती तुमच्या लक्षात आली असेलच. ती लिहिली होती खानवेलकरांनी. आणि गेले वर्षभर आपल्या कर्णबधीर मित्रांच्या बरोबर आपण व्यवस्थापनाचे वेगवेगळे पैलू किंवा वेगवेगळे धडे शिकून घेतोय. त्यातलाच आजचा हा शेवटचा भाग म्हणजे उद्योजकापासून यशस्वी उद्योजक कसं बनवायचं किंवा बनायचं याबद्दलची माहिती. तर आता सुरू करूया. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी मूळ उद्योजकामध्ये थोड्याशा काही गोष्टी अजून ॲड कराव्या लागतात. त्या काय असतात जेणेकरून तुम्हाला यशस्वी उद्योजक बनता येईल? तर आता ऐकूया. तर मित्रांनो, तर आता एखादा उद्योग तयार करायचं ठरवणं किंवा एखादा उद्योग अगदी आपल्या मनामध्ये त्याचा आराखडा तयार झालाय आणि तो प्रत्यक्ष सुरू करणं याच्यामध्ये थोडं अंतर आहे. म्हणजे तुमच्याकडे एकतर धोका पत्करायची तयारी आहे, नेतृत्व गुण आहेत, धंद्यासाठी लागणारी लवचिकता सुद्धा तुमच्याकडे आहे, दूरदृष्टी आहे. एवढं सगळं असूनही आपल्याला जर यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर थोड्या काही गोष्टींची आपल्याला जोड द्यावी लागते. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. वेळेचं व्यवस्थापन खरं तर आपण शिकलोय, पण आपलं उद्दिष्ट मनात ठेवून जेव्हा आपण कामाला लागतो आणि ठरलेल्या वेळेला ठरलेल्या गोष्टी करतो तरच आपण पुढे पुढे जात राहतो आणि यशस्वी उद्योजक बनायचं आपलं स्वप्न पूर्ण होण्याला याची मदत होते. तसंच दुसरं हे सगळं करत असताना लागतं ते म्हणजे प्लॅनिंग. अगदी योजनाबद्ध कार्यक्रम तुम्ही मनात असायला पाहिजे, तो कागदावर उतरवून ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे गोष्टी पुढे पुढे जात राहायला पाहिजेत. एखाद्या गोष्टीची तुम्ही काही कंपन्यांमध्ये किंवा काही फॅक्टरीजमध्ये बघितलं असेल, असेंब्ली लाईन असते. असेंब्ली लाईन म्हणजे पहिल्यांदा हा भाग जोडला, मग दुसरा जोडला, मग तिसरा जोडला, चौथा जोडला, असं करत 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 सगळ्यात शेवटी तो पूर्ण प्रॉडक्ट तयार होतो आणि बाहेर विक्रीला तयार होतो. ही विचारांची साखळी, ही असेंब्ली लाईन ही आपल्या प्रत्यक्ष उद्योगामध्ये सुद्धा आणायला पाहिजे. आणि मग ते करत असताना आपले स्पर्धक कोण आहेत, आपला प्रॉडक्टसारखा दुसरा एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे का, किमतीचं काय आहे, किंवा आपण त्या प्रॉडक्टची ठरवलेली किंमत आणि मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या सिमिलर गोष्टीची किंमत याच्यामध्ये फार तफावत तर नाही ना. म्हणजे मागणी तसा पुरवठा हे तर तुम्हाला करावं लागणारच, पण त्याचबरोबर एखादा नवीन प्रॉडक्ट, एखादी नवीन पद्धत, एखादा नवीन विचार तुमच्या उद्योगामार्फत जर तुम्हाला रुजवायचा असेल तर त्याच्यासाठी त्या प्रॉडक्टची मागणी तयार कशी होईल हेही तुम्हाला बघावं लागतं. आणि मग त्यासाठी काय लागतं? त्यासाठी लागतं तुम्हाला चर्चासत्र घ्यायची असतात, ते फ्लायर्स बनवायचे असतात, त्या प्रॉडक्टची माहिती व्यवस्थित द्यायची असते. हे सगळं करून तुमचा प्रॉडक्ट हा लोकांना त्याची निकड तयार व्हायला पाहिजे की हां हे मला पाहिजे. आणि अर्थातच ती मागणी जेव्हा तुम्ही तयार करता जनमानसामध्ये तेव्हा तुमचा प्रॉडक्ट हा त्याचा खप वाढतो आणि अर्थातच तुमची प्रॉफिटॅबिलिटी, धंद्यामधला नफा तोटा याचं गणित व्यवस्थित जाणून घेऊन तुम्हाला तो प्रॉडक्ट हा फायदेशीर बनवता येतो. हे सगळं झालं, तुमचा प्रॉडक्ट तयार झाला, असेंब्ली लाईन तयार झाली, नफा तोटाचा सगळा विचार केला, पण ह्या सगळ्यासाठी पैसा लागतो की नाही? मग पैसा कुठून आणायचा? आजकालचा नवीन विचार असं सांगतो की तुमच्या साठवलेल्या पैशावरती नवीन उद्योग तुम्ही सुरू करू नका. तर त्यासाठी काय करा? मग त्यासाठी तुम्ही बँकेकडे जा. बँकेकडून हा पैशाचा पुरवठा किंवा वित्त पुरवठा किंवा कर्ज हे बँकेकडून घ्या. पण बँक तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना बँकेने, की तुम्ही जे म्हणताय तेच तसंच तुम्ही करणार आहात म्हणून.
म्हणजे एखाद्या गोष्टीचा आराखडा हा तुम्हाला नुसता मनात असून उपयोगी नाही, तो तुम्हाला व्यवस्थितपणे कागदावर सुद्धा उतरवता यायला पाहिजे. बँकेला तुम्ही पटवून द्यायला पाहिजे की पहिल्या वर्षी मला एवढा फायदा होईल किंवा नफा होईल, दुसऱ्या वर्षी एवढा होईल, तिसऱ्या वर्षी एवढा होईल, याप्रमाणे. म्हणजे थोडक्यात काय, तर बँकेने जर तुम्हाला कर्ज देऊ केलं तर बँकेलाही परताव्याची हमी किंवा खात्री असायला पाहिजे की हा माणूस किंवा ही व्यक्ती आपले पैसे घेऊन कुठेही जाणार नाहीये, आपल्याला योग्य रीतीने ते पैसे जे घेतलेले आहेत कर्जाऊ ते आपल्याला परत सुद्धा करेल. आता झालं तुमचं सगळं तयार व्हायला लागले, एक एक गोष्टी. तुमचा प्रॉडक्ट तयार झाला, फ्लायर्स तयार झाली, प्रॉडक्ट मार्केटमध्ये गेला, कारण आता तुम्ही पैशाची सुद्धा सोय केलेली आहे. ह्याबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट ठरवावी लागते किंवा माहिती असणं गरजेचं आहे, ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही कायदेशीर नोंदणी केली की नाही. कायदेशीर नोंदणी म्हणजे उद्या तुमच्यावरती कोणी कुठच्याही एका माणसाने किंवा बँकेने किंवा अजून दुसऱ्या कोणी तुमच्या स्पर्धकांनी जर काही कायदेशीर बाबींबद्दल तुमच्यावरती खटला भरला, असं धरून चालूया आपण, तर तुम्ही तुमच्या उद्योगाची कायदेशीर नोंदणी केलेली आहे की नाही. कारण हेही जेवढं प्रॉडक्ट बनवणं महत्त्वाचं आहे तेवढं ही कायदेशीर नोंदणी असणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींनी आपण पुढे जातोय. आपल्याकडे आपला पूर्ण आत्मविश्वास आहे, आपल्याला या आपल्या नवीन धंद्यामध्ये काम करायची आणि पुढे लहान गोष्टीपासून सुरू झालेला आपला व्यवसाय आपल्याला खूप मोठ्या पातळीवरती नेऊन ठेवायचं आहे. फक्त भारतामध्ये नाही, आपल्या देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. याच्यासाठी मित्रांनो एक अगदी सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या, पण ह्यातली अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमचं कुटुंब याला सामावून घ्या. तुमचं कुटुंब जर तुमच्या पाठीमागे पूर्ण आत्मविश्वासाने उभं राहिलं तर तुम्हाला केव्हाही तुमचं पाऊल पुढे टाकणं हे जास्त सोपं जातं. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक उद्योजक म्हणून काय करायला पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही जो देता वेळ आणि आपल्या उद्योगासाठी तुमचा लागणारा वेळ ह्याची तुम्हाला उत्तम सांगड घालता आली पाहिजे. याच्यामुळे तुमचं मन शांत राहतं, मन आनंदी राहतं आणि अर्थातच नवीन कल्पना तुम्हाला सुचतात आणि आपल्या उद्योगामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर मित्रांनो, हे सगळं झालं, तुम्हाला एक उद्योजक बनायचंय मला, ह्याचा विचार मनात आल्यापासून ते प्रत्यक्षात यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत गोष्टींची साखळी. आता नवीन वर्षही आलंय, माझी खात्री आहे की तुम्ही सर्वजण असा काहीतरी एक छोटा मोठा उद्योग करायला नक्की तयार झाले असणार. तर आता आपण इथेच थांबतोय. कर्णबधीर मित्रांबरोबर आपण पूर्ण वर्षभर ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकलो किंवा माधुरी त्यांच्या मदतीने त्यांना सांगायचा प्रयत्न केला, त्याला तुमच्या सगळ्यांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि त्याच्याबद्दल तुमचे शतशः तुम्हाला धन्यवाद आणि तुमचे सगळ्यांचे खूप आभार. तर तुम्ही आता काय करणार, चॅनेल सबस्क्राईब करणार, लाईक करणार, अनेक मित्रांपर्यंत तो पोचवणार. आणि आता भेटणार आहोत आपण पुढच्या वर्षामध्ये असंच एखादं कुठचं तरी नवीन वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत छान राहा, स्वस्थ राहा, आपला चॅनेल शेअर करत राहा आणि नवीन वर्षाचं नवीन ध्येय नुसतं गाठायचंय, पण गाठायच्या आधी ते मनामध्ये तयार करा आणि तुम्ही ते नक्की गाठाल याची माझी पक्की खात्री आहे. तर आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.